नमस्कार. मी डॉक्टर अनूप बेंडे. मी न्यूरोलॉजिस्ट आहे. माझे क्लिनिक हे हडपसरला, आकाशवाणी समोर आहे, पुण्यामध्ये. मी आज एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजे मिरगी किंवा फीट याच्याबद्दल बोलणार आहे. फीट किंवा मिरगी हा एक खूप कॉमन प्रकारचा असा रोग आहे. त्याच्यामध्ये ब्रेनमध्ये इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट उडतं आणि त्याच्यामुळे हातपाय इन्व्हॉलंटरी हालतात. त्याला वेगळे-वेगळे. एक म्हणजे जनरल चारी हातपाय हालतात, तोंडातून फेस येतो, डोळे वर जातात, जीभ चावल्या जाते, लघवी निघते. हा म्हणजे जनरलाइज फिटचा प्रकार. काही वेळेस फक्त माणूस एक स्टेअरिंग लुक असतो, कन्फ्यूज असतो. असं 10 सेकंदात होतं आणि पेशंटला पण माहित नाही पडत. हा ऑप्शन सीझरचा प्रकार किंवा मग एका हातापायाला फिट येते. असे हे मेनली मोठामोठी 3 एक मेन मोठे-मोठे फिटचे प्रकार आहेत. त्याचे कारण खूप वेगळे-वेगळे असू शकतात. मेनली आपल्याला समजतं की फिट आल्यावर काय करायचं? तर फिट किंवा मिरगी ही जर येत असली, त्या पेशंटला जेव्हा फिट येते त्या टाईमला एका साइडला तोंड करायचं. म्हणजे त्याची सलाग आहे किंवा थुंकी आहे, ती श्वासनलिकेमध्ये नाही जावी. दुसरं की आजूबाजूचे जे त्याला लागू शकतं अशा गोष्टी दूर कराव्या किंवा काही हातामध्ये काही असं किंवा त्यांना असं काही फोर्सफुली त्यांचे हात-पाय दाबून नाही ठेवावे. तोंडाचा जो जबडा जो लॉक होतो त्याला उघडण्याचा प्रयत्न नाही करायचा. जी गैरसमजूत आहे की जीभ चावल्या जाते, जीभ तुटून जाते किंवा जीभ स्वॉलो होऊन जाईल असं काही होत नसतं. जर फिट किंवा दवरी हे 1 पेक्षा जास्त असेल किंवा कोणती पण फिट हे 5 पेक्षा जास्त कंटिन्युअस येत असेल 5 मिनिटापेक्षा जास्त, तर तत्काळ डॉक्टरांच्या जवळ घेऊन जावा. तर फिट ही पहिलीच असेल, तरी पण डॉक्टरांना जाऊन दाखवणं गरजेचं आहे. त्याचे कारण शोधणं गरजेचं असतं. फिटचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याची ट्रीटमेंट पण फार मोठी आहे. फार वेगळ्या-वेगळ्या प्रकारची आणि फार चांगला रिझल्ट हा फिटमध्ये येतो. त्यामुळे याच्याबद्दल डिटेल समजून घेण्यासाठी आपल्याला 3D व्हर्जन आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे चला आपण बघू 3D व्हर्जन कसं आहे. एपिलेप्सी हा एक न्यूरोलॉजिकल विकार आहे ज्यामध्ये वारंवार फिट्स येतात. कोणाला तरी फिट्स येताना पाहणे धक्कादायक असू शकते, पण योग्य पावले समजून घेणे त्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे ठरते. या व्हिडिओद्वारे तुम्ही परिस्थिती व्यवस्थित हाताळण्याच्या योग्य पद्धती शिकाल. मिरगीचा झटका ही एक अशी समस्या आहे ज्यामध्ये रुग्णाला अचानक आणि वारंवार अनियंत्रित फिट्सचे झटके येतात. हा त्रास मेंदूतील विद्युत अवरोधामुळे होतो. तुमचं प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे त्या व्यक्तीला इजा होण्यापासून वाचवणे. जर ती व्यक्ती उभी किंवा बसलेली असेल तर तिला हळुवारपणे जमिनीवर पडून राहण्यास मदत करा. फिट्स आलेले असताना त्या व्यक्तीला कोणत्याही कठोर किंवा धारदार वस्तूंपासून दूर ठेवा, जेणेकरून तिला इजा होणार नाही. जमिनीवर पहुडल्यानंतर जमिनीवर आदरू नये म्हणून त्यांच्या डोक्याखाली उशी किंवा दुमडलेला जॅकेट यांसारखी मऊ आणि सपाट वस्तू ठेवा. फिट्स थांबत नसल्यास शक्य असल्यास त्या व्यक्तीला कुशीकडे वळवा. यामुळे त्यांची श्वसननलिका मोकळी राहते आणि लाळ किंवा उलटी सहज बाहेर पडते. फिट्स किती वेळ राहतात हे घड्याळात पाहणे महत्त्वाचे आहे. कधी सुरू होतात आणि किती वेळ टिकून राहतात हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला वैद्यकीय मदत मागवावी लागली तर ही माहिती वैद्यकीय तज्ज्ञांना उपयुक्त ठरेल. फिट्स दरम्यान काही गंभीर गोष्टी तुम्ही अजिबात करू नयेत. त्या व्यक्तीच्या तोंडात काहीही घालू नका. जुने गैरसमज काढून टाका. यामुळे त्यांच्या दातांना किंवा जबड्याला इजा होऊ शकते आणि श्वसन नलिकेत अडथळा येऊ शकतो. तसेच त्यांच्या हालचाली रोखण्याचा प्रयत्न करू नका. फिट्स नैसर्गिकरित्या होऊ द्या, पण त्यांना धोकादायक वस्तूंपासून दूर ठेवा. फिट्स पूर्णपणे थांबेपर्यंत त्यांना अन्न किंवा पाणी देऊ नका. फिट्स थांबेपर्यंत आणि ती व्यक्ती पूर्णपणे शुद्धीवर येईपर्यंत तिच्यासोबत थांबा. फिट्स नंतर त्यांना गोंधळलेपणा किंवा तंद्री जाणवू शकते. यांच्याशी शांतपणे बोला आणि त्यांना धीर द्या. आपत्कालीन वैद्यकीय मदत कधी घ्यावी हे जाणून घेणे आवश्यक आहे. जर फिट्स 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ राहिले, जर त्या व्यक्तीला सतत फिट्स येत असतील आणि मध्ये शुद्धीवर येत नसतील, जर फिट्स दरम्यान इजा झाली असेल, जर फिट्स नंतर श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा त्यांना पहिल्यांदाच फिट्स आली असेल, तर त्वरित वैद्यकीय मदत घ्या. या सोप्या पद्धती समजून घेतल्यास तुम्ही मिरगीचा झटका येणाऱ्या व्यक्तीला चांगला आधार देऊ शकता. माहिती मिळवत राहा आणि लक्षात ठेवा की तुम्ही शांत आणि योग्य पद्धतीने केलेल्या कृतींमुळे खूप मोठा फरक पडू शकतो.